जेवण बनवताना आपण नेहमी विचार करतो ते पौष्टिक असायला हवं आणि कुठलीही भाजी बनवताना ती झटपट होणारी असेल आणि पौष्टिक असेल तर अजूनच छान. तर आजची भाजी देखील अशीच आहे, एकदम झटपट होते कमीत कमी वेळेमध्ये आणि पौष्टिक तर आहेच. तर ही भाजी आपण चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर आणि टिफिनमध्ये नेण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. मुलं देखील आवडीने खातील. तर वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. भाजीसाठी इथे ही मोड आलेली मटकी घेतलेली आहे. इथे पाहू शकता मस्त असे मोड आलेले आहे. ही पाण्याने चांगली स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत बटाटा. तर बटाट्याची साल काढून घेतलेली आहे, अशा बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहे आणि बटाटा काळा पडू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवलेला आहे. त्यानंतर वेळ वाचावा आणि झटपट अशी भाजी व्हावी म्हणून एक मीडियम साईजचा कांदा आणि अर्धा टोमॅटो व्हेजिटेबल चॉपरमध्ये बारीक करून घेतलेले आहे, इथे पाहू शकता. आणि त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहे. हिरवी मिरची कापून जरी घातली तरी चालेल, लसूण कापून घातला किंवा ठेचून घातला तरी चालेल. आपल्याला जसं सोपं पडेल त्या पद्धतीने आपण वापरू शकता. आता सगळी तयारी झालेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी फोडणी घालूया. पाव छोटा चमचा मोहरी टाकलेली आहे, पाव छोटा चमचा जिरं टाकलेलं आहे. दोन्ही चांगलं तडतडलं की मग याच्यामध्ये हा हिरवी मिरची आणि लसूण ठेचलेला आहे तो परतून घ्यायचा आहे. गॅस इथे एकदम लो फ्लेमवर ठेवायचा आहे, त्यामुळे हे जळणार नाही, व्यवस्थित असं परतलं जाईल. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो जो व्हेजिटेबल चॉपरमध्ये आपण एकदम बारीक करून घेतलेला आहे तो चांगला असा परतून घ्यायचा आहे. 5 ते 6 ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे किंवा फोडणीमध्ये देखील तुम्ही हे टाकू शकता. त्याचबरोबर इथं 2 चिमूट हिंग टाकलेलं आहे. तर हे सगळं पुन्हा आपण कांदा टोमॅटो बरोबर परतून घ्यायचं आहे. गॅस लो फ्लेमवर ठेवला म्हणजे काय होतं, व्यवस्थित असं हे परतलं जातं. कारण स्टीलची कढई आहे, खूप तापली तर कांदा टोमॅटो जो आहे ना व्यवस्थित परतला जाणार नाही. त्याच्यामुळे कढई एकदा चांगली तापली की गॅस मिडियम टू लो फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि सगळं परतून घ्यायचं आहे. तर कांदा बऱ्यापैकी मऊ झाल्याच्यानंतर सगळ्यात आधी आपण याच्यामध्ये कापून ठेवलेले बटाटे टाकलेले आहे. बटाट्याला थोडा जास्त वेळ लागतो मटकीपेक्षा, म्हणून आधी बटाटे टाकलेले आहे. हे देखील चांगले असे कांदा टोमॅटो बरोबर परतून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ जे आहे ते वापरलेलं आहे. काही सुके मसाले आहेत ते देखील लगेच टाकून घेऊया. पाव छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे, 1 छोटा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे, अर्धा चमचा धनाजिरा पूड टाकलेली आहे. हे सगळं मिक्स करून घेऊया. फक्त याच्यामध्ये लाल तिखट जरी टाकलं तरी चव खूप छान येते. जास्त काही मसाले न टाकता देखील मटकीची ही भाजी चवीला खूप छान होते. या भाजीमध्ये 10 ते 12 अख्खे शेंगदाणे टाकणार आहे. चवीला हे शिजल्याच्यानंतर खूप छान लागतात. तर बटाटा जो आहे ना जास्त वेळ लागतो शिजायला, म्हणून आपण हा परतून घेतलेला आहे आणि इथं शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर पाणी टाकल्याच्यानंतर आपण झाकण ठेवायचं आहे. 7 ते 8 मिनिट लो फ्लेमवर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. बटाटा बऱ्यापैकी शिजत आल्याच्या नंतरच आपल्याला मटकी घालायची, म्हणजे काय होईल, दोन एक सारख्या प्रमाणामध्ये शिजले जाईल. मटकी देखील बटाट्याबरोबर घातली तर ती एकदम जास्त शिजली जाईल. त्याच्यामुळे थोडंसं आधी बटाटा शिजवून घ्यायचा आणि मग मटकी ॲड करायची. इथं बटाटा जो आहे ना बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. त्यानंतर इथे मटकी आहे ह्यामध्ये मिक्स केलेली आहे. तर मटकी पटकन शिजली जाते, फार वेळ लागत नाही. मिक्स करून घेऊया. थोडीशी ओलसर देखील ही भाजी तुम्हाला ठेवायची असेल तर ठेवू शकता, तशीही छान लागते. तर मिक्स करून घेऊया. शिजण्यापुरतं फक्त पाणी टाकत आहे. मी थोडीशी सुक्कीच बनवत आहे, त्याच्यामुळे पाण्याचा वापर नाही त्या पद्धतीत करत आहोत. तुम्हाला थोडीशी सैलसर हवी असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं पाणी, कारण मी सुक्की बनवत आहोत त्यामुळे थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. आणि मटकी धुवून ठेवलेली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये देखील पाण्याचा अंश असतो. आता ही झाकण ठेव 7 ते 8 मिनिट शिजवून घेतलेली आहे. झाकण काढल्याच्या नंतर यामध्ये 2 चमचे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट टाकलेला आहे. शेंगदाण्याच्या कुटामुळे काय होतं, भाजीला चव छान येते. त्याचबरोबर थोडीशी रस्सेदार असतो ना, रस्सा ठेवला असेल तर रस्स्याला देखील थोडासा घट्टसरपणा येतो, चव छान लागते. वरून थोडीशी हिरवीगार कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. व्हेजिटेबल चॉपरचा वगैरे असा वापर केला ना झटपट अशी भाजी तयार होते. चवीला देखील छान होते. बटाटा इथे व्यवस्थित असा शिजलेला आहे. मटकी देखील एकदम मऊसूद अशी शिजलेली आहे. तर झटपट ही भाजी होते. खायला पौष्टिक आहे, चवीला देखील छान आहे. मटकीची ही भाजी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. मी इथे ही सुक्की बनवलेली आहे. तुम्हाला जर थोडीशी रस्सेदार हवी असेल तर तशीही बनवू शकता. बटाटा जर आवडत नसेल तर बटाटा न घालता देखील सेम पद्धतीने करू शकता. वेगवेगळ्या रेसिपी आहेत, आपण कुठल्याही पद्धतीने भाजी करा, चवीला छान लागते, पौष्टिक आहे. फक्त ही मिठावर जरी फ्राय करून मटकी दिली तरी मुलं खूप आवडीने खातील. मोड आलेल्या मटकीची भाजी करतोय, पण बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच जणांना मटकीला मोड कसे आणायचे हे माहीत नसतं.
तर बऱ्याचदा काय होतं, ही मटकी आपण घरी भिजवतो तर ती मटकी जी आहे लिबलिबीत होते, ती व्यवस्थित भिजली जात नाही किंवा तिला मोड येत नाही, बुरशी येते, वास येतो. तर हे सगळं टाळण्यासाठी, मटकीला मोड आणण्यासाठी मटकी कुठल्या प्रकारची आपण घ्यायला हवी, ती भिजवायला कशी पाहिजे किंवा मोड आणण्यासाठी कशी ठेवायची, याचा सगळे डिटेल्ड व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही मटकीला मोड आणण्याचा व्हिडिओ पाहू शकता. आणि तर भाजीसाठी मस्त अशी ही मोड आलेली मटकी आपण घरीच तयार करू शकतो. तर ही रेसिपी करून पहा, टिफिनसाठी एकदम परफेक्ट झटपट होणारी रेसिपी आहे. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा. आणि अशा नवीन आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी केटीकेच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.